नमस्कार, मी रफिक बागवान, बहुजन अभियान केडरबेस संघटना प्रदेशाध्यक्ष। आज या ठिकाणी आपण बघू शकतो की एक निष्पाप 2 व्यक्तीचा बळी गेलेला आहे। एका महिलेचं ते तांबळवाडीहून ते कुंभारीला जात होते, कुंभारी ना जात होते। या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी हायवे रोड लगत असलेला आहे चंदन काटा, ह्याच्यावर किती तर इथे या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे। ह्याच्यावर आळा बसणार का नाही? जनतेचा हे प्रश्न वारंवार तक्रार करून सुद्धा यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। तर आज या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीनं आम्ही असं एक आवाहन करतो, ह्याच्यावर 10 दिवसाच्या आतमध्ये जर आळा नाही बसला तर संघटनेच्या वतीनं आम्ही इथं या ठिकाणी आंदोलन करू असा इशारा देतो, थांबतो। प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं। हा ऍक्सिडेंट कशा झाला माहिती आहे का? ह्याची माहिती मी इथला स्थानिक नागरिक आहे आणि इथे कित्येक वर्षापासून मोठमोठे अपघात होत असतात आणि हा अपघात होण्याचं कारण आहे की इथं एक चंदन काटा आहे। कित्येक वर्षापासून विना परवाना हा चंदन काटा आहे आणि हा चंदन काटा हा जो आहे ना गावाबाहेर असतो। चंदन काटा वसाहतवार वस्तीच्या पुढं मोठ्या एका नाक्यावर असतो आणि हा जो चंदन काटा हा मेन सिटीमध्ये आहे। हे असल्यामुळं इथं मोठी वसाहत आहे, घरकुल वसाहत आहे। इथल्या लोकांना जात असताना हा रोड क्रॉस करताना हा मोठे वाहन येताना हा अपघात वारंवार होत असतो, अवजड वाहन येत असताना। आणि हा चंदन काट्याचा जर 8 ते 10 दिवसात जर तुम्ही ह्याचा शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही संघटनेच्या मार्फत आम्ही 4-8 दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। हा अपघात झालेला आहे आणि हा अपघात झालेले व्यक्ती कुठले होते आणि कशावर जात होते? हे व्यक्ती तांबळवाडीहून कुंभारीला जात असताना इथं घरकुलमधनं कुंभारी मागच्या साईडला येतो, हा रोड जातो, लहान रोड जातो। ते रोड क्रॉस करत असताना मागणं एसटी आल्यामुळं हा अपघात झाला। आणि दुसरी गोष्ट हे त्यांना जाताच येणार नाही ना, कवा तर हे मोठमोठे वाहने इथं येत असतात चंदन काट्याला, वाहने टर्न मारताना तो त्यांनी ब्रेक मारल्यामुळं मागची एसटी त्याला ठोकल्या जागेत ते महिला ठार झाली आणि माणूस जे गंभीर जखमी आहेत त्याला शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे। हे अपघात झालेले व्यक्ती कुठले होते, कुठल्या गावचे होते माहिती आहे? होते सर।